हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 2.3 करणार आहोत इंटेलिजंट टेस्टमधली. चला त्याचा फर्स्ट क्वेश्चन बघूया. ह्याच्यातला आता आयडेंटिफाय द फिगर दॅट डज नॉट मॅच दिस ग्रुप, म्हणजे या ग्रुपमध्ये कुठली फिगर बसत नाही ती आपल्याला ऑप्शन तो वेगळा काढायचा आहे. इथे बघा, ह्या फ्रॅक्शनमध्ये इथे 4 पार्ट्स कलर केलेत. या सेकंड फिगरमध्ये पण 4 पार्ट्स कलर केलेत. इथे पण 1 2 3 4 पार्ट्स कलर केलेत. इथे किती केलेत? 1 2 3 4 5, म्हणजे ऑड कुठली झाली? 4 नंबरची. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा काय आहे. सिक्वेन्स बघून घ्या एकदा. हे स्टार नंतर ट्रँगल आहे, सर्कल आहे आणि मग स्क्वेअर आहे. मग तसं प्रत्येक ठिकाणी आहे का ते बघूया. जिथे नसेल ती फिगर ऑड आहे. इथे ट्रँगल नंतर बघा सर्कल आहे आणि त्याच्या आधी स्टार आहे. सो हे बरोबर आहे. इथे ट्रँगलच्या नंतर पुढे सर्कल आहे आणि अलीकडे काय आहे? स्टार आहे. सो ही पण फिगर बरोबर आहे. पण इथे बघा, ट्रँगलच्या इथे फक्त फोर्थ फिगरमध्ये म्हणजे ट्रँगल नंतर, म्हणजे या ज्या स्टार नंतर ट्रँगल येतो, इथे कधी आलंय? इथे आधी आला. इथे बघा प्रत्येक ठिकाणी या स्टारच्या पुढे ट्रँगल आहे, इथे स्टारच्या पुढे ट्रँगल आहे, इथे स्टारच्या अलीकडे ट्रँगल आहे आणि इथे स्टारच्या अलीकडे ट्रँगल आहे. पण इथे स्टारच्या अलीकडे जरी ट्रँगल असला तरी दुसरीकडे काय? इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, इथे काय आहे? सर्कल आहे. सो इथे फिगर आपली ऑड कुठली झाली? फोर्थ फिगर ऑड झाली. सो इथे हा फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. इथे बघा, आता हे शेडेड पोर्शन केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघाल तर इथे सगळीकडे उभ्या लाईन्स आहेत. हे सेम आडवं केलं तर या लाईन्स अशा झाल्या. ठीक आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथे बघा उभ्या लाईन्स आहेत आणि इथे आडव्या लाईन्स आहेत. इथे पूर्ण आडव्या लाईन्स आहेत, इथे पूर्ण आडव्या लाईन्स आहेत. म्हणजे ऑड फिगर कुठली झाली? थर्ड फिगर. कारण इथे बघा, इथे वरच्या ह्याच्यामध्ये जो शेडेड पोर्शन इथे उभ्या लाईन्स आहेत आणि खालच्या शेडेड पोर्शनमध्ये आडव्या लाईन्स आहे. सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. आता या फोर्थ फिगरमध्ये बघा, इथे याला इथे वरती टॉपला स्टार आहे आणि दुसऱ्या लाईनला खालच्याला स्टार आहे. सो हे आडवं केल्यावर बघा, हा स्टार इकडे झाला, हा इकडे गेला, त्याच्यानंतर हा इथे गेला, हा इथे गेला. म्हणजे हा कुठे झाला हवा होता? हा इकडे गेल्यावर ह्याचा तिरका हवा होता. ठीक आहे, ह्याचा हा म्हणजे हा जो स्टार आहे तो इथे हवा होता आणि हा स्टार इथे हवा होता फिरवल्यानंतर, जेव्हा आपण रोटेट केलं असतं. पण हा बॉटमला आहे आणि हा कुठे आहे? वरती आहे, टॉपला आहे. सो फोर्थ ऑप्शन इज डिफरंट. चला नेक्स्ट बघूया. फिफ्थ ऑप्शनमध्ये बघा, इथे हे जे हार्टचं हे आहेत फिगर, ती इथे सगळीकडे वरती आहे. इथे फक्त ही काय आहे? खालच्या साईडला आहे हार्ट, म्हणजे उलट्या साईडला आहे. सो फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. हे सोपं होतं. ठीक आहे. आता इथे बघा, सिम्बॉल सगळे बघून घ्या, म्हणजे याच्यातनं कळेल आपल्याला कुठलं डिफरंट आहे ते. आता इथे बघा, साईन सगळीकडे इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. पण इथे साईन कुठला आलाय? मल्टिप्लिकेशनचा साईन आलाय. सो ऑप्शन फोर्थ इज ऑड वन आउट. ओके, आता ह्याच्यातली बघा तुम्हाला ऑड वन आउट कुठली वाटतेय? इथे एक फिगर तयार झाली आहे सगळी. हा प्रत्येक पहिली गोष्ट आपण बघून घ्या की हे हेक्झॅगॉन आहे. ठीक आहे, ज्याला 6 पॉईंट्स आणि 6 एजेस आहेत. म्हणजे हा काय आहे? प्रत्येक हा हेक्झॅगॉन आहे. मग हेक्झॅगॉनमध्ये आतमध्ये पण ह्या 3-3 लाईन सगळ्याला आहेत. मग आता ऑड वन आउट कसं ओळखायचं? इथे बघा, इथे ट्रँगल तयार झाला आहे, इथे ट्रँगल तयार झाला आहे, इथे ट्रँगल तयार झाला आहे, इथे ट्रँगल तयार झाला आहे का? नाही. सो ही ऑड वन आउट आहे. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. इथे 8मध्ये बघा, आधी स्क्वेअर आहे, आतमध्ये हेक्झॅगॉन आहे, ट्रँगल आहे, सर्कल आहे. प्रत्येक फिगर वेगळी आहे. इथे बघा, स्क्वेअर आहे, ट्रँगल आहे, सर्कल आहे आणि परत स्टार आहे, पण ह्याच्यामध्ये ट्रँगल रिपीट झाला आहे. ठीक आहे, इथे स्क्वेअर आहे, सर्कल आहे आणि मग हा स्टार आहे आणि परत सर्कल आहे. सो इथे सर्कल रिपीट झाला आहे. इथे स्क्वेअर 2 वेळा रिपीट झाला आहे, मग ट्रँगल आणि सर्कल आहे. म्हणजे मग रिपीट कुठे नाही झालं आहे? फर्स्ट ऑप्शनमध्ये रिपीट काहीच नाही झालं आहे. म्हणजे इथे स्क्वेअर आहे, मग हेक्झॅगॉन, ट्रँगल, सर्कल. सो फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर. तुमच्या बुकमध्ये ऑप्शन थर्ड दिलेला आहे, पण तो चुकीचा आहे, कारण इथे सर्कल आणि इथे सर्कल रिपीट झालेलं आहे. ठीक आहे, सो ऑप्शन 1 इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. चला इथे बघा, हे जे स्क्वेअर आहे त्याला कर्व जे आहे ते दोन्हीचं एकमेकांकडे तोंड आहे. ठीक आहे, आणि ह्या दोन्हीचं तोंड एकमेकांकडे, हे आहेत ते ऑपोजिट आहे. इथे पण तसंच आहे. इथे आहे का तसं? इथे नाही आहे बघा. थर्ड ऑप्शनमध्ये हे दोन्ही असे, हा असा हवा होता तर तो आयडेंटिकल आला असता, म्हणजे ह्याच्यासारखा आला असता. पण हा कर्व इकडे आहे, ह्याचा कर्व इकडे आहे. सो ऑप्शन थर्ड इज ऑड वन आउट.
चला 10th क्वेश्चन बघा. या फिगर दिलेल्या आहेत. आता ह्याचं रिफ्लेक्शन समजा, आता मी इथे बघा मिरर आणलेला आहे. या समजा मिररमध्ये बघितलं तर कुठल्या ह्याचं डिफरंट दिसतंय बघा. एक्स आहे तसा दिसतोय, डी आहे तसा दिसतोय, सी आहे तसा दिसतोय. फक्त एमचं इथे काय दिसतंय रिफ्लेक्शन बघा, डब्ल्यू दिसतंय. सो वेगळं काय आहे इथे, फोर्थ ऑप्शन. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. इथे बघा स्क्वेअर आहे, त्यातले फोर पार्टमधले 2 पार्ट कलर आहेत. इथे 1 2 3 4 5 6 7 8 मधले 4 पार्ट कलर आहेत. इथे 1 2 3 4 5 6 7 8 8 मध्ये ते 2 पार्ट कलर आहेत फक्त. आणि इथे 1 2 3 4 5 6 मध्ये 3 पार्ट कलर आहेत. म्हणजे हाफ पोर्शन सगळीकडे कलर आहे, फक्त 3 मध्ये नाही आहे. 3 मध्ये फक्त 2 पार्ट कलर आहेत. सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. चला नेक्स्ट बघू. इथे बघा क्लिअरली दिसतंय सगळीकडे स्क्वेअर आहे, क्वाड्रिलेटरल आहे. इथे फक्त ट्रायंगल आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघूयात. इथे बघा हे रेक्टँगल सेम साईजचा आहे. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल सेम साईजचा आहे. हा सर्कल दोन्ही सेम साईजचा आहे. फक्त इथे बघा हा जो पेंटॅगॉन आहे, तर हा पेंटॅगॉन हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. हे इंटरसेक्ट झाल्यामुळे हे वेगळं दिसतंय. हे तिन्ही तसे सेम दिसत आहेत. सो ऑप्शन 3 इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघा. आता ह्या ट्रीचे आपण ब्रांचेस मोजूयात. 1 2 3 4 इथे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 2 3 4 5. म्हणजे हे सगळे ऑड नंबर्समध्ये आहे, हे फक्त फर्स्ट इवन नंबरमध्ये आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज ऑड वन आउट. चला 15th क्वेश्चनमध्ये बघा हे नंबर्स दिलेले आहेत. नंबर्समध्ये आपण आता बघा क्रॉस असं करूयात. ए बी सी हा इथे ट्रायंगल तयार होत आहे. त्याच्यानंतर ए बी सी म्हणजे मला लेफ्टलाच जायला लागतं आहे, बी करता क्लॉकवाईजच जायला लागतं आहे. पण इथे बघा इथे आता अँटी क्लॉकवाईज जायला लागतं आहे ए बी सी. इथे परत ए बी सी मला क्लॉकवाईजच जायला लागतं आहे. इथे फक्त या थर्ड फिगरमध्ये मला उलटं जायला लागलं, म्हणजे ए बी अँटी क्लॉकवाईज, असं अँटी क्लॉकवाईज आहे ना. सो असं जायला लागलं, म्हणजे हा थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. पी क्यू आर बघा, पी क्यू आर अँटी क्लॉकवाईज आहे. इथे पण पी क्यू आर अँटी क्लॉकवाईज आहे. इथे पण पी क्यू आर अँटी क्लॉकवाईज आहे आणि इथे पण पी क्यू आर अँटी क्लॉकवाईज आहे. फक्त इथे ए बी सी जे क्लॉकवाईज होतं ते इथे अँटी क्लॉकवाईज झालं. सो थर्ड ऑप्शन इज डिफरंट. इथे बघा या फिगरमध्ये हे जे आहे, हे या ट्रायंगलचं हे मिडल, म्हणजे हे इथे मिडलला बरोबर इथून ही लाईन जाते आहे, म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो, परपेंडिक्युलर. त्याच्यानंतर हे पण दुसऱ्या ट्रायंगलमध्ये इथे पण परपेंडिक्युलर आहे. फोर्थ ट्रायंगलमध्ये सुद्धा परपेंडिक्युलर आहे. फक्त थर्ड ऑप्शनमध्ये इथे हा परपेंडिक्युलर नाही आहे ह्या ट्रायंगल कसा. तो थर्ड ऑप्शन इज डिफरंट. परपेंडिक्युलरचा अर्थ काय, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री अँगल इथे फॉर्म होतो आहे सगळीकडे. इथे होतो आहे का 90 डिग्री अँगल फॉर्म, नाही होते, म्हणून हा थर्ड ऑप्शन डिफरंट आहे. चला या फिगरमध्ये बघा आपण काउंट करूया. स्ट्रेट लाईन, ही एक स्ट्रेट लाईन आहे, ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि ही एक कर्व फिगर आहे. 2 आहेत. इथे 2 स्ट्रेट लाईन आहेत, इथे 2 कर्व्ज आहेत. इथे 2 स्ट्रेट लाईन आहेत, इथे 1 2 3 कर्व्ज आहेत. आणि इथे पण 2 कर्व्ज आहेत आणि 2 स्ट्रेट लाईन आहेत. सो ऑप्शन कुठला आहे, थर्ड ऑप्शन वेगळा आहे. नेक्स्ट बघा. इथे बघा 18मध्ये ही फिगर जी आहे ती 3 पार्टमध्ये डिवाइड झाली आहे. ही फिगर 1 2 3 4 पार्ट्समध्ये, थर्ड फिगर पण 4 पार्ट्समध्ये आणि फोर्थ फिगर पण 4 पार्ट्समध्ये. म्हणजे कुठली ऑड वन आउट झाली, फर्स्ट. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा. आता इथे आपण सिक्वेन्स बघूयात कसे आहेत. इथे बघा स्क्वेअर नंतर सर्कल आहे, ट्रायंगल आहे आणि मग सर्कल आहे. शेडेड सर्कल म्हणूया त्याला, ठीक आहे. मग आता हाच इथे स्क्वेअर नंतर इथे सर्कल आहे, त्याच्यानंतर ट्रायंगल आहे आणि मग परत ट्रायंगलच्या नंतर इथे शेडेड सर्कल आहे. म्हणजे आपण आता असं ऑब्झर्व करूयात की बघा हे 2 सर्कल एकमेकांच्या ऑपोजिट आहेत आणि सर्कल आणि स्क्वेअर आणि ट्रायंगल एकमेकांच्या ऑपोजिट आहेत. तसंच पण इथे पण रिपीट झालं आहे, इथे पण रिपीट झालं आहे. इथे रिपीट झालं आहे का, नाही. इथे स्क्वेअरच्या ऑपोजिट काय आहे, इथे शेडेड सर्कल आहे आणि ट्रायंगल त्याच्या साईडला आला आहे. सो फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघूयात. चला इथे 20मध्ये बघा हीच फिगर थोडीशी इथे तिरकी गेलेली आहे. म्हणजे ही समजा आपण अशी सरळ केली
तरीही ह्याच्यात सेमच दिसणार आहे. ही फिगर, हा पार्ट आपण समजा असा वरती केला, हा समजा असा फिरवून म्हणजे असा फिरवून केला, तर ही जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ही ह्याच्यासारखीच दिसणार आहे, आयडेंटिकल आहे. फक्त बघा हा पार्ट पूर्ण आपण फिरवला इकडे, म्हणजे असा फिरवला, तर ह्याची ही काही पार्ट कुठला होतं, हे इकडे होतं आणि हे इकडे होतं, म्हणजे बरोबर ऑपोजिट होतं आहे. सो फोर्थ ऑप्शन इज इनकरेक्ट. तुमच्या बुकमध्ये ऑप्शन थर्ड दिलेला आहे पण ते चुकीचं आहे. 21 बघूयात. चला इथे बघा, इथे ट्रायंगल आहे आणि मग स्क्वेअर आहे आणि मग मोठा स्क्वेअर आहे. इथे हा जो आहे हा हेक्झॅगॉन आहे, मग पेंटॅगॉन आहे. म्हणजे इथे 3, हे 3 आहे, तर हे काय आहे, ह्याचे साईड 4 आहेत. ह्याच्या किती आहेत, 6 आहेत आणि ह्याच्या किती 5 आहेत. म्हणजे हे उलटं झालं आहे. आतमध्ये कमी लाईन्स म्हणजे ट्रायंगल आहे आणि इथे मग स्क्वेअर झाला आहे. म्हणजे एकनी वाढलं आहे इथे, बरोबर. इथे एकनी कमी झालं आहे. इथे बघा स्क्वेअर आहे, बाहेर आहे पेंटॅगॉन, म्हणजे एकनी वाढला आहे साईड आणि वर्टायसेस. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 हा पण पेंटॅगॉन आहे, बाहेर काय आहे हेक्झॅगॉन, म्हणजे एकनी वाढला आहे. म्हणजे कुठे डिफरंट आहे, जे कमी झालं आहे सेकंड ऑप्शनमध्ये. सो सेकंड ऑप्शन इज ऑड वन आउट. चला इथे नेक्स्ट बघा, 22मध्ये तुम्हाला जरा मिरर घ्यायला लागेल. फिगर कुठल्या सेम दिसत आहेत ते बघा. इथे सेम दिसते फिगर मिररमध्ये, बरोबर. ही फिगर आहे तशीच दिसते सेम. ही दिसते का आहे तशीच, नाही दिसते. हे लेफ्टला इथे कुठं दिसतं आहे, उलट्या साईडला दिसतं आहे. आणि हे खालचं जे आहे ते वरच्या साईडला दिसतं आहे. ही फिगर पण आहे तशीच दिसते. सो ऑप्शन 3. नेक्स्ट बघूयात. इथे बघा, या ज्या फिगर्स दिलेल्या आहेत, हे जे नंबर्स दिलेले आहेत, ह्याच्यामध्ये आपण समजा वर्टिकली आपण हे डिवाईड करायचं म्हणलं तर हे सेम डिवाईड होतं आहे. वाय पण आपण समजा वर्टिकली डिवाईड करायचं म्हणलं सेम डिवाईड होतं आहे. ट्रायंगलसुद्धा वर्टिकली डिवाईड करायचं म्हणलं तर सेम डिवाईड होतं आहे. बी होतं आहे का नाही, बी आपल्याला हॉरिझॉन्टली आपण डिवाईड केलं तर तो सेम डिवाईड होईल. सो ऑप्शन 1 इज ऑड वन आउट. इथे बघा, हे जे ब्लॅक सर्कल आहे हे लाँग लाईनवर आहे, हे पण इथे लाँग लाईनवर आहे, इथे पण लाँग लाईनवर आहे, इथे आहे शॉर्ट लाईनवर, ही जे शॉर्ट लाईनवर. सो हे फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. आता इथे बघा YLNZ, ह्याच्यामुळे तुम्हाला ऑड वन आउट काय दिसतं आहे. वाय हा 3 लाईननी झाला आहे, एन पण 3 लाईननी, झेड पण 3 लाईननी, एल फक्त काय आहे 2 लाईन्सनी. सो सेकंड ऑप्शन इज ऑड वन आउट. इथे बघा, या फ्लॉवरमध्ये हे जे वरचे हे कर्व्स आहेत सगळे ते एका साईडलाच आहेत. इथे पण उलट्या साईडला गेलेत पण सगळे एकाच म्हणजे वेगवेगळ्या एकाच साईडला त्यांचं डायरेक्शन आहे. इथे फक्त हे तुम्हाला वेगळं दिसतं आहे, 4मध्ये तुम्हाला हेच वेगळं दिसतं आहे थर्ड, हे समोरासमोर आहे. सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. हे सांगायची काही गरज नाही. चला 27 बघू. चला नेक्स्ट फिगरमध्ये बघा, हे जे इथे हे छोटे छोटे सर्कल्स आहेत ते इथे एका लाईनमध्ये आहेत. इथे पण बघा एका लाईनमध्ये आहेत. इथे पण सर्कल आपण बघितले तर इथे एका लाईनमध्ये आहेत, पॅरलल आहेत एकमेकांना. इथे आहेत का, इथे नाही, इथे 2 वेगळे आहेत आणि हे 2 इकडे वेगळे. सो फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. चला नेक्स्ट बघूया 28. इथे बघा 2 स्क्वेअर आहेत आणि आतमध्ये पण स्क्वेअरच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे स्क्वेअर आहे, ट्रायंगल, सर्कल, स्क्वेअर, सर्कल, स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे ट्रायंगल, इथे स्क्वेअर आणि इथे स्क्वेअर. म्हणजे वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी कितीतरी वेगवेगळे पार्ट आहेत. इथे फक्त बघा 3 स्क्वेअर आहेत. सो इथे फर्स्ट ऑप्शन इज ऑड वन आउट. तर इथे 29मध्ये बघा सर्कल आहे इथे, त्याच्यानंतर इथे म्हणजे हे सगळे बाहेर तर सगळे स्क्वेअरच आहेत. सो ते सगळ्यांचं सेम आहे त्या फिगर्सचं. पण इथे आतमध्ये सर्कल आहे, इथे सिलेंड्रिकल आहे, इथे हे ओव्हल आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत राऊंड शेपमध्ये आहेत. इथे यातली जी आतली फिगर आहे ती फक्त शार्प एजेसची आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज ऑड वन आउट. चला 38th क्वेश्चनमध्ये बघा, हे जे सगळे कर्व्स आहेत सगळे क्लॉकवाईज म्हणजे या एका डायरेक्शनमध्ये आहेत. फक्त फोर्थ ऑप्शनचे फोर्थ जे आहे फिगर त्याचे कुठले आहेत ऑपोजिट डायरेक्शनला आहे. सो फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. चला इथे 31मध्ये बघा, ही जी फिगर दिलेली आहे बाहेरची आउटसाईड फिगर तर सगळ्या सेम आहेत. मग आता आपल्याला इनसाईड चेक करायचं आहे. आता ही पहिली फिगर आपण आधी बघूयात की हे 2 जे डॉट आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे आहे म्हणजे हे 2 डॉट जिथे येतात तिथे साईडला स्क्वेअर येतो आहे, ठीक आहे. मग हे जे परत 2 डॉट आलेत हे आपण समजा इकडे फिरवले. आता हे बघा इथून फिरवले इथे फिरवले तर हा स्क्वेअर कुठे यायला पाहिजे, या साईडला यायला पाहिजे जो इथे आलेला आहे. हे 2 डॉट आपण असे फिरवले इथे तर हा स्क्वेअर बरोबर इथे येईल, ह्याच्यासारखाच येईल, म्हणजे ही फिगर बरोबर आहे.
त्याच्यानंतर हे जे 2 डॉट आहेत डार्क आहेत ते पण आपण खाली फिरवले तर हा स्क्वेअर बरोबर इथे येईल. फक्त ऑप्शन 2 मध्ये हा स्क्वेअर चुकीच्या साईडला आहे. सो ऑप्शन 2 वेगळा आहे इथे. इथे बघा हा इथे ॲरो आहे, ह्याचा ॲरो इकडे आहे. हे जर आपण असं फिरवलं तर हे असं होईल का नाही. आता आपण सेकंड ऑप्शनपासून सुरू करू. हे सेकंड ऑप्शनमध्ये हे ॲरो दोन्ही जर आपण असे आडवे फिरवले, ठीक आहे, असे फिरवले तर ह्या फिगरसारखं होईल. त्याच्यानंतर ही फिगर हे ॲरो थोडे तिरके फिरवले तर ह्या फिगरसारखं होईल. फक्त ह्याचं असं होतं की हे समजा आपण इकडे फिरवलं असं उलटं तर हा ॲरो या साईडला पाहिजे आणि हा ॲरो या साईडला पाहिजे. सो ऑप्शन 1 इज ऑड वन आउट. इथे बघा या सगळ्या फिगर्स तुम्हाला आयडेंटिकल वाटत आहेत. इथे फक्त बघा हात कसे आहेत ह्याचे, तिघांचे खालती आहेत, ह्याचे दोन्ही वरती आहेत. इथे एक लेग खालती आहे, एक वरती आहे, एक लेग खालती, एक वरती. इथे फक्त दोन्ही लेग वरती आहेत. सो ऑप्शन 3 इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा, चला नेक्स्ट फिगरमध्ये बघा ट्रायंगल आहे, आतमध्ये लाईन्स किती आहेत 1 2 3. हा काय आहे क्वाड्रिलॅटरल आहे, आतमध्ये लाईन्स किती आहेत 1 2 3 4. हा हेक्झॅगॉन आहे, आतमध्ये लाईन किती आहेत 1 2 3 4 5 6. हा पेंटॅगॉन आहे, आतमध्ये लाईन किती आहेत 1 2 3 4. म्हणजे आतमध्ये हा पेंटॅगॉन जर ह्या बाकीचा आपण धरलं तर हा पेंटॅगॉन आहे म्हणजे आतमध्ये लाईन 5 पाहिजेत, या 4च आहेत. सो फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. लास्ट क्वेश्चन बघूयात. इथे बघा हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो या अशा उभ्या पोझिशनमध्ये आहे. इथे खाली सर्कल आहे, इथे क्रॉस आहे, हा क्रॉस आहे, इथे सर्कल आहे. पण आता इथे हा स्क्वेअर बघा या अशा याच्या उभ्या पोझिशनमध्ये आहे का, नाही, सरळ पोझिशनमध्ये आहे. थर्ड ह्याच्यामध्ये पण फर्स्ट पोझिशन सारखाच आहे स्क्वेअर. त्याच्यानंतर फोर्थ ऑप्शनमध्ये पण फर्स्ट पोझिशन सारखं आहे, फक्त स्क्वेअर कुठे वेगळा आहे सेकंड ऑप्शनमध्ये. सो इथे सेकंड ऑप्शन इज ऑड वन आउट. इथे आपला एक्सरसाइज आपली 2.3 इथे संपलेली आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.